हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भावा बहिणींनो, कोणचा दरवाजा वाजतोय नेमका? की वाजतोय काय नो? चला हो का, आताच आवरलं काम, 12 वाजत आले. पुरी घरी नसल्यावर तुमच्या पूनम ताईची बारी येते काम करायची. होय वा, किधर गया आप हिंदीतलं एवढं कळत नाही ना. आज बनवलं मस्त पैकी हो का. आज बराच बेत बनवलाय मी. हो का, भाकरी केल्या, चपात्या केल्या टोपलं भरून, दिसतात का? भाकरी केल्या 2-3. तुमच्या दाजीला 2-3 टायमाचा डबा द्यावा लागतो ना कामा. भेंडी केली, दाखवते तुम्हाला. काय भेंडी केली, पुरीने डबा नाही तर नेलं भाऊ बहिणीनं. इकडे परत बनवलंय. ही रात्रीचा भात आहे आणि ही वरण. रात्री केलं होतं वरण भात. वांग बनवलं, वांग्याचं कालवण. दिसतंय का झणझणीत? थांबा, बराच बेत बनवलाय बघा. रश्याचं वांग. जेवायचं का नाही? मला नाही जेवायचं आता. तुम्हाला जेवायचं? काय मग मला जेवण करावं लागेल. पुरींचा डबा आणा ना, डबा बांधू. तर जाता जाता तुमचं दाजी देते डबं त्यांना. 2 भाज्या मी केल्यावर स्वयंपाक मग बनवते. 2 भाज्या पुरी बी बनवतात कधी मध्ये, पण आता शेवट किती केलं तर लेकर आहेत कटाळा करतात भाऊ बहिणी. तसं माझं भरपूर असतो स्वयंपाक. मी लय भरपूर स्वयंपाक करते. काय दिसतंय का तुम्हाला? हो का, टोपलं गज भरून भाकरी चपाती. आता तुम्ही तर जेवणाचा व्हिडिओ बघतच होता, त्याच्यामुळं मला काय सांगायची गरज नाही. चपात्या भाकरी भात. आता ही तुमचं दाजी मला म्हणत होतं तू खा भात, रात्रीचं आहे. मी म्हणलं, मला म्हणलं टाकून देऊ का भात? म्हणलं राहू द्या, टाकून द्यायला म्हणलं मी खाती. आज उघडलंय जरा भाऊ बहिणीनं. आज ऊन पडलं आहे का? चला पोरींचं डबं बांधते. दाजी जेवून आता दाजीला जावं लागेल ना कामावर. शिवण्याला लय आवडते ही. यात पाताळ कालवण टाकायला पाहिजे होतं, यात भेंडी टाकायला पाहिजे. अहो भूक लागते लेकरांना दुपारची. अजून एक चपाती टाक. दोन चपात्या होय भाऊ बहिणी. शिवण्याचा डबा येईल. पियाला काय पिया हे असती तालुक्याला, त्याच्यामुळे तिकडं काय एवढ्या लांब नाही तुम्ही जायला. चपात टाका
ती बसवानच चपाती तरी नीट. तुमचा डबा माझा डबा मला गोल डबा कुठे गेला काय माहिती. मटकी टाकली होती भिजायला, कोंबाला ठेवली आता. एक काम करतो, त्याच्यात मी दही आपली भाजी ती आणा बाहेरचा डबा गोलचा. कसला गोल त्यो गोल डबा ते बाहेरचा निळा डबा. त्याच्यात नाही बसत. कसं नाही ते देते भरून आणा इकडं. डबा तुमचं दाजी कामाला गेलं म्हणजे तिकडच ठेवत्यात भावा बहिणीनं. डबा येत नाही तर घरी बरं डबा असं हरवल्यात या. मग आता सांगा तुम्ही रोज दुकानात डबा आणायचं का? कुठं झालं बघा बघा. चार चपात्या वय व हा तुम्हाला 4 चपात्या. एक हे घ्या कापड गमजे आहे का? गरम जेवण करतो. हा कारण फक्त याच्यातच दही तुझा याच्यात मी देती बरोबर. गमजे आहे का बघा एखादा. नाही तर पेपर घे एखादा. भेंडी वांग भेंडी 2 भाज्या केल्या त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. भेंडी भरली काही ह्या डब्यात. दाजीला डबा तुमच्या त्यात भरती वांग. वांग्याचं जरा पातळ कालवण आहे. होय वा त्याला कागद लावा लागेल काय ना. हा आहे का? नसलं तर राहू दे. हो का हे कॅरी बॅग मध्ये टाकली चपाती. त्याच्यात चपाती. पेपर आहे का? पेपर एखादा वहीचा पेपर त्यात अशा गुंडळून चपात्या. कॅरी बॅग मध्ये पाणी सुटायचं त्या. कसं वही कसा आहे डबा? मला तर हे डब्याचं काही जजमेंट जोडायला. होय हो
हं? कसा आहे डबा असा आहे का हं. आले आले दोन काही कधी काढूनच बघली का एकात भेंडी एकात कालवून बनलंय चार चपात्या हा हं. भात होत्या दिवा बघते. अजून एक कागद आणा सांगायचे दादा बस काय नाही. तशात उघडे राहतील अरे नाही तर हे एखादं plastic दुमडी मध्ये- आणून हे करा रात्री plastic आहे ना, सांगितले, सांगितलं. बघा त्याच्यात काढून खालच्यात बदलंय आणि वरच्यात केली जेव्हा आता भाकरी खायची असली तर भाकरी खावा किती वाजता? भाकरीचं चपाती शिवले तुकडं झालं भाकरीचं 12 वाजत आले ते चला भाऊ बहिणींनो हे खाऊ पाहिजे ना. हा खा ना वरण बरं. भात ना खायचं भाकरी चोरा ती चोरा घ्या आणि हे दोघीचं डबं ही शिवण्याचा आणि अपूर्वाचा ध्यानाने डबं द्या भेंडी द्या अजून खायची असली तर एक याच्यात. देऊ का हे! दिमाग असा. झाडणे तोडून टाकता का आता काय तुमचं एक मला समजा ना बाया आता तुम्ही आदळा नापट केल्यावर राहील का हो का असा येत नसाय भाऊ बहिणीनं काय सांगायचंय नवऱ्याचं कसा नवरा सांभाळावा काय कळाना बाया मला तर हो का इथं भेंडी ठेवली आहे अयो कंबाट दुखायला लागलं ये जेवायला काय हे कामाला जायचंय पुन्हा जेवायचं नाही मला भूक लागली काय भेंडी भेंडी सांगावं खाऊन कशी झाली सांग बरं. मस्त झाली. जेव्हा आता जरा बसतील काबाट ते फन करायला लागले माझं हा आणि जाताना पुरीचं डबं तेवढं ध्यानाने घेऊन जा नाही तर तिथंच किचन राहते हा चला भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बसती जरा हो का उलीस लय टांगड्यात ते दुखायला लागल्या झंपर शिवाळ्याला अजून लय काम असतंय दळणं फिरणं
लय डोक्याला टेन्शन काय सांगावं तुम्हाला.